नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आज एक आपण नवीन गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचे नाव आहे चोराच्या मनात चांदणे. नोकराची लबाडी. एका गृहस्थाकडे कामाला 3 नोकर होते. तो त्यांच्याशी खूप चांगला वागत असे. तो त्यांना परके न मानत आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती समजून घरातील लोक जे अन्न खात असत तेच तो त्या नोकरांना देत असत. फक्त त्या गृहस्थाला लबाडी केलेली अजिबात आवडत नसे. तसे दिसले तर मात्र त्याचा खूप संताप होत असे. एकदा घरात सण असल्यामुळे जेवणात गुलाबजाम केले होते. त्याच्या प्रेमळ पत्नीने ते सर्वांनाच आग्रह करून पोटभर वाढले होते. त्याचप्रमाणे त्या 3 नोकरांनीही वाढले होते. जेवण झाल्यावर 15 ते 20 गुलाबजाम उरले. ते तिने भांड्यात काढून ते भांड एका कपाटात ठेवले. सकाळी उठल्यावर जेव्हा तिने ते भांड्यात पाहिले तर काय निम्मे गुलाबजाम संपलेले होते. तिने प्रथम आपल्या मुलांना विचारले. तेव्हा त्यांनी आम्ही हात सुद्धा लावला नाही असे सांगितले. ते ऐकून तिने आपल्या पतीस त्या चोरीविषयी सांगितले. त्या गृहस्थाला माहीत होते की आपल्या मुलांपैकी कोणीही खोटे बोलणार नाही. मग त्याने 3 नोकरांना बोलावून विचारले की गुलाबजाम कुणी चोरून खाल्ले. तिघांनीही ते खाल्ले नसल्याचे शपथ घेऊन सांगितले. ते ऐकून गृहस्थ मुद्दाम खोटेच म्हणाला, हे बघा, ही चोरी तुमच्यापैकीच एकाने केली आहे अशी मला खात्री झाली आहे. कारण ज्याने गुलाबजाम खाल्ले त्याच्या सदऱ्यावर पाकाचे थेंब दिसू नये अशी काळजी घेतलेली नाही. त्याचे ते बोलणे ऐकून गुलाबजाम खाणाऱ्या नोकरांनी लगेच घाबरून जाऊन सदऱ्याकडे बघितले. तेव्हा लगेच त्याने ते खाल्ल्याचे त्याला समजले. मग तो रागावून त्या नोकराला म्हणाला, खरे तर तुझ्या सदऱ्यावर पाकाचे थेंब पडलेले नसतानाही मी मुद्दाम चोर शोधण्यासाठी तसे म्हणालो. पण म्हणतात ना, चोराच्या मनात चांदणे, त्याप्रमाणे तू तुझ्या सदऱ्याकडे पाहिलेस आणि चोरी केल्याचे कबूल केले. म्हणून म्हणतात चोराच्या मनात चांदणं. धन्यवाद. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.